नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूर. राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आपल्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये आजही रिक्षा परवानासाठी गर्दी चालू झालेली आहे. नॉर्थ कोट मध्ये लोकांची गर्दी होती, आता रिक्षाची गर्दी चालू झाली आहे. आणि हे सगळे रिक्षा आपल्या आपल्या प्रभागामध्ये 1 ते 26 प्रभागामध्ये जाणार आहेत. आणि एका पॅनल मध्ये असे 4 रिक्षा लावले गेले आहेत. आणि असे अनेक पॅनल आहेत, तिकडं अनेक उमेदवार आहेत. एवढे रिक्षा आहेत, अख्खी महापालिका भरून गेलेली आहे. चंदन या इकडं, या चंदन. हे अपक्ष नाही, प्रभाग 20 आहे ही रिक्षा. घड्याळाचं चिन्ह आहे, टोपिक शेख आहेत, जे आपले पॅनल आहे राष्ट्रवादीचं, त्यांची रिक्षा आहे. या इकडं चंदन, माग बी दाखवा. माग हत्ती आलाय आता. हत्तीच त्यांनी परवाना काढण्यासाठी आलेत. या इकडं चंदन या. म्हणजे सगळेच रिक्षा आपल्या आपल्या प्रभागामध्ये जाणार आहेत. हे लोक आपल्याला दिसतेत. तुमचं बी अपक्षच आहे. तुमची रिक्षा कुठे आहे काका? नाही असं या या. हे बी फुगा चिन्ह आहे, तिकडं टोपली आहे. अनेक रिक्षा जे चालक आहेत, आपले आपले उदरनिर्वाह म्हणजे आपल्या सोलापूरकरांना 8 दिवस कुठेही रिक्षा जाण्यासाठी दिसणार नाही. पण आरटोने एक 60,000 पर्यंत तर परमिट दिलेले आहेत. या चंदन या, या चंदन बघा. म्हणजे तिकडं महागा दाखवा, अजून येत आहेत बघा. दाखवा चंदन, दाखवा तिकडं महागा अजून यायला लागलेत. म्हणजे जसं गर्दी नॉर्थ कोटला लोकांची होती, तशी गर्दी आता रिक्षांची महापालिकेत होत आहे. सगळे आपल्या आपल्या परमिशनसाठी म्हणजे परवानासाठी बसलेले आहेत. तिकडं रिक्षावाले बसलेत, सगळ्यांना परवाने पाहिजेत यासाठी बसलेले आहेत. हे सगळे आपल्या आपल्या मोबाईल बघत आपला परवाना कधी मिळत. हे बॉल आहेत, प्रभाग क्रमांक 13 आहे ह्यांचा. आणि 13 ना मेरा आणि चेंडू हमारा असा यांचा चेंडूचा चिन्ह आहे. चला पुढं चला चंदन. इकडं अजून आपण जाणार आहे. चला दाखवा, सगळे दाखवा. इकडं पूर्ण सगळं भरलेलं आहे. आपण शेवटपर्यंत जाणार आहोत. सगळे परवाने घ्यायला आलेत. तुमचा प्रभाग क्रमांक कुठला आहे हो? प्रभाग क्रमांक 1. एक पॅनल आहे काही? पॅनल आहे. हा हा हा. इकडं 1 नंबर प्रभाग आहे. हे 17 नंबर आहे. म्हणजे सगळे आपल्या आपल्या कामात दंग आहेत. सगळ्यांना परवाने मिळाले का? मिळाले का? मिळाले. चला या चंदन, चंदन या. भरपूर रिक्षा लावा लागलेत आणि भरपूर हे अनाउन्समेंट करत जाणार आहेत. यांना टायमिंग दिलेला आहे आणि त्या टायमिंग नुसारच सगळे अनाउन्समेंट करणार आहेत. हे बघा, हे नेते आहेत. ह्यांच्या हे जर रिक्षा बघितला तर खूप चांगलं दिसा लागलंय. आणि इकडं सुभाष बापू देशमुख आहेत आपले, आणि इकडं मालक आहेत, आणि मधी नागेश अण्णा आहेत. त्यांनी एका डॉन सारखं फोटो काढून लावलेत. चांगला आहे फोटो, सुंदर आहेत, स्मार्ट दिसते. या चंदन या. सगळे ज्याची त्याची स्टाईल वेगळी असणार आहे. आता नागेश टाकमुगे म्हटलं तर ते जरा स्टाईल बाजी आहेत, त्यांना स्टाईलने फोटो काढायचा सवय. या इकडं चंदन या या या. इकडून या, 1 मिनिट. या चंदन या. म्हणजे दुसरा दिवस आहे आज, तरीही परवानासाठी गर्दी आहे.
आणि चंदन दाखवा, असं तिकडं दाखवा, रिक्षांना दाखवा सगळ्या. म्हणजे आज ही परवानासाठी गर्दी आहे. अजून काय थोड्या दिवसांनी, अजून काय थोड्या उशिराने अख्खी महापालिका रिक्षाने भरून जाणार आहे. जेवढे म्हणजे एका प्रभागामध्ये कमीत कमी एक 22-23 रिक्षा असणार आहेत आणि ते हे अनाउन्समेंट करतच फिरणार आहेत. या चंदन बघा, तुम्हाला दिसतेत ना, हे सगळे रिक्षा आहेत. त्यांचे म्हणजे हे धनुष्यबाणाचं आहे. चांगली केली आहे रिक्षा. चंदन इकडे डोकं लावून काम करायला लागलेत. बेस्ट केले इकडे रिक्षा, एकदम जबरदस्त केलेत. हा, भारी दिसतंय. इकडे दाखवा, ह्या रिक्षाला दाखवा, भारी दिसायला लागली रिक्षा. चांगलं केलंय काम. जे ही कोण केलंय डिजिटल वाला, ती चांगली केली आहे ही रिक्षा. दाखवा चंदन. एकूण आता हेच जास्त दिसायलेत मला. 1 2 3 4 5 23 नंबर मध्ये यांचा प्रभाग आहे. प्रभाग 23 मध्ये धनुष्याची हितनं तर गर्दी दिसायला लागली आहे रिक्षांची. बघूया आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये 23चं काय होतंय, 24चं काय होतंय, 22चं काय होतंय, 21चं काय होतंय, 20चं काय होतंय, 19चं काय होतंय आणि 18चं काय होतंय आणि 17चं काय होतंय. आपण जसं सवासं मोजा लागलो, आता उलट मोजत चाललो की 19 झाल्यावर 18चं काय होतंय, 17चं काय होतंय, 16चं काय होतंय. हे पूर्ण गर्दी झाली आहे. अजून एक अर्धा तासाने जर बघितलं तर जसं नॉर्थ कोर्ट मध्ये सगळ्या लोकांची गर्दी होती, आता ते लोक येणार नाहीत, इथं रिक्षा यायला लागलेत. तर खरंच चंदन या, सगळे आपले आपले परवाना काढायला लागलेत. परवाना ह्यांना एकदा मिळाला की हे लोक आपल्या सोलापूरकरला बसू देणार नाही. धनुष्य, अपक्ष, मशाल, म्हणजे आम्हाला बी असं व्हायला लागलंय. ज्या प्रभागामध्ये आम्ही चाललो आणि त्या प्रभागामध्ये एवढे चिन्ह आहेत, एवढे हे आहेत, चिन्ह एवढे आहेत, कन्फ्यूज व्हायला लागलंय. आणि तिकडलं जे राजकारण आहे ना, समजे ना, म्हणजे एक कुप्पा धनुष्याचा असतो, तर एक कुप्पा कमळाचा असतो, एक कुप्पा अपक्षाचा असतो, मग राष्ट्रवादीचा असतो. वेगळ्या वेगळ्या पक्षाचे वेगळे वेगळे म्हणजे पिंजून काढलेलं दिसतंय सोलापूरच्या ज्या प्रभागामध्ये. आपल्याला समजायला उशीर लागायला लागलाय. जे ते अपक्ष बी उमेदवार आहेत, पण जे नावाजलेले पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना जे धनुष्यबाणाचे आहेत ते असेल, मशाल असेल, हात असेल, हे म्हणजे फोकस मधले पक्ष आहेत. हे चिन्ह म्हणजे एखादं हाताचा जर चिन्ह असला की लगेच ओळखते की बाबा हे हाताचं चिन्ह आहे. इथं अनेक चिन्ह आहेत, विचार करू शकत नाही. त्यामुळं रणनीती आहे जे त्या पक्षाची किंवा ज्या त्या प्रचाराची. अजूनही समजे ना, आम्ही गेलो होतो आणि शोध काढला की एकमेक सायलेंट मध्ये, जसं आपल्याला इथं सायलेंट दिसलं पण आपल्याला प्रभागामध्ये सायलेंट बाहेर येईना. काय लोकांचं असं बी म्हणणं आहे की कशाला रोज उठून आम्हाला तोंड बघावं लागतंय आणि कुठला पक्ष येईल काय नाही, कामं तर आमचे थांबणार नाहीत. आणि काय लोक असं म्हणतात, अरे महापालिकेत जाऊन तर काय काम आहेत, संडास भरलं, ड्रेनेज लाईन भरला, पाणी पट्टी, युजर चार्जेस आणि अनेक पाणीची सुविधा, लाईटीची सुविधा, हेच काम असणार आहेत. बाकीचे तर सगळे ते आम्ही करू शकतो. झोन आहे, झोनच्या मार्फत आम्हाला हे कामं होऊ शकतात. एखादं आम्ही टॅक्स भरतो म्हणलं तर आम्ही तिकडे जाऊन, आमचा अधिकार आहे, आमच्या घरात काय झालं किंवा रस्त्यावर काय झालं ते अधिकार आहे, असे बी काय लोक म्हणतात. आणि जास्त करून इथं
मी मोठा का तू मोठा, मी निवडून येतो का तू निवडून येतो, ह्याच्यावर भर दिसतंय सध्या. तर पक्षाचं, कुठल्याही पक्षाला आता निवडून येऊ शकतो किंवा हे असं आपण सांगू शकत नाही. पण नक्कीच अजून एक 2-4 दिवसांनी नक्कीच सांगेन की ज्या प्रभागामध्ये कुणाचा प्रचाराचा जोर आहे, पक्षाचा जोर आहे, हे मात्र खरं आहे. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर न्यूज.